सांगलीच्या ऐतवडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा केला निषेध व्यक्त। ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा हद्दीमधून राज्य महामार्ग जात असून रोडच्या कडेला असलेली झाडं विनापरवाना तोडण्यात आली आहेत। त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही। तसेच राज्य महामार्ग ठेकेदार यांनी रोडचं काम सुरू करत असल्याबाबत गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही। रोडचं काम सुरू करतेवेळी रस्त्याच्या कडेला असलेली राहती घरं, झाडं व शेतजमिनी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही। सदरच्या रस्त्यास पर्यायी मार्ग नसल्यानं सदर रस्त्यावरून वाहतूक होत असते। पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात लागत असल्यानं रस्त्यावरती पाणी साठत असून ग्रामीण भागातील रहदारीस अडथळा निर्माण होत असून याबाबत काही पर्यायी व्यवस्था केलेली नाही। काम सुरू असलेल्या रस्त्यावर कोणताही अपघात होणार नाही याबाबत चिन्हांकित बोर्ड लावण्यात यावे। तसेच रोडवरती जास्त प्रमाणात चिखल होऊन दुचाकी गाड्या घसरत आहेत। तसेच यापूर्वी अपघात होऊन त्यामध्ये नागरिक जखमी झाले। त्याबाबत कोण जबाबदार असणार याबाबत कोणी माहिती देत नाही। तसेच काही पर्यायी व्यवस्था करावी। तसेच पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होऊन गावातील लोकांना पाण्याचा तुटवडा होतोय। या सर्व बाबी लक्षात घेऊन ऐतवडे बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थांच्या मार्फत वतीने आज हे रास्ता रोको आंदोलन केलं आहे। नुकसान झालेल्यांची भरपाई नाही मिळाली तर इथून पुढे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी कुरळप पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता। विशाल क्रांती वृत्तसेवा इस्लामपूर। बरेच वेळा निवेदन दिलं, तहसीलदार, प्रांत साहेब, पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही। या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे, पाणी पुरवठ्याची जी संस्था आहे, त्याचे लिकेजेस होतात। आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिक दृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं, तर शिराळा आगारानं त्या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एसटीचा प्रवास एसटी बंद केलेले आहे। तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की 2 महिने संघर्ष करून एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। राज्य सरकारचा धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो।